सब्बपापस्स अकरणम् कुशलस्स उपसम्पदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धानं शासनम्। विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध धम्म संघ या तीन रत्नांना त्रिवार वंदन। उपस्थित असलेले सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपल्या सर्वांसाठी मंगलमूर्ती आशीर्वाद व्यक्त करतो। कालेन धम्म सवनं एतं मंगलम उत्तम। वेळेवेळेनुसार धम्मश्रवण करणे महान पुण्य आहे। आपण या वर्षवास कालखंडामध्ये श्रद्धायुक्त चित्ताने रोज बुद्ध विहारामध्ये येऊन तथागतांचा सधम्म श्रवण करून महान पुण्य प्राप्त करत आहात। तथागतांचा धम्म माणसाला मुक्तीचा मार्ग दाखवितो, सुख सुगती मुक्तीचं कारण बनतो, जीवन जगण्याची कला शिकवितो, दुःखी माणसाचा आधार बनतो। धम्माच्या मार्गाने गेलेला मनुष्य अनेक प्रकारच्या गोष्टी प्राप्त करत आहे आणि एक दिवस पुण्यकर्माच्या आधाराने या संसारातून, या भवचक्रातून, या दुःखातून मुक्त होऊन निर्वाण अवस्था प्राप्त करत असतो। तथागतांच्या असं धर्मामध्ये बल आहे। तथागतांनी हा धम्म वयाच्या 35व्या वर्षी प्राप्त केला आणि जोपर्यंत त्यांचा मृत्यू होत नाही, तथागतांचा मृत्यू 80व्या वर्षी झालेला आहे, तर 45 वर्ष तथागतांनी हा धम्म लोकांना वाटला, लोकांपर्यंत पोहोचवला। जे जे लोक दुःखी होते त्या लोकांना धम्म मिळाला, त्यांना सुखाची चाबी मिळाली, सुखाचा मार्ग मिळाला। तथागतांच्या धम्माचा आधार घेऊन अनेक लोक श्रद्धापन्न झाले, सकदागामी झाले, अनागामी झाले, अनंत झाले, दुःखातून मुक्त झाले। एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर असे लाखांनो लोक त्यावेळेला दुःखातून मुक्त झाले। संसारामध्ये दुर्लभ असतात भगवान बुद्धांचा उत्पन्न होण्याचा काळ। साधारण लोक संसारामध्ये अनेक जन्माला येतात, अनेक मृत्यूला प्राप्त होतात, पण बुद्ध जे असतात ते कितीतरी कल्प, महाकल्पाचा कालावधी निघून गेल्यानंतर संसारामध्ये उत्पन्न होत असतात। 1, 2, 3, 4 असे जन्म त्यांना लागत नाही, 1000 जन्म सुद्धा नाही, 10,000 सुद्धा जन्म नाही, तर किती जन्म? कल्प, महाकल्प कालावधी लागतो। त्या शब्दाचं आपण गणिती भाषामध्ये मांडू शकत नाही की नेमके किती वर्ष असतात। मग एवढा प्रवास केल्यानंतर एखादा व्यक्ती जेव्हा बुद्ध होतो तेव्हा ते अनेक सुगती गेलेले जे देवता असतात त्यांच्या सुद्धा सुखाचं कारण बनतात आणि मनुष्य लोकांचं सुद्धा सुखाचं कारण बनत असतात। फक्त मनुष्यच नाही, तर सुगती भूमी, मनुष्य लोक आणि दुर्गतीला गेलेले जे सत्व असतात त्या सर्वांच्या सुखाचं कारण कोण बनत असते? बुद्ध बनत असते। म्हणून बुद्धाचा जन्म फक्त मनुष्य लोकांसाठी होत नाही, तर त्यांचा जन्म सगळ्या सत्वांसाठी होत असतो। आणि जेव्हा बुद्ध उत्पन्न होतात तेव्हा अनेक लोकांचे ते कल्याण मित्र बनत असतात। म्हणून तथागतांच्या सधम्मामध्ये ते बळ आहे। एखाद्या व्यक्तीकडे तथागतांचा सधम्म पोहोचला आणि धम्म पोहोचल्यानंतरही तो त्याचं दुःख नष्ट करू शकत नसेल, तो त्याच्या कर्माचा भाग आहे। कर्माने दरिद्रीमध्ये असल्यामुळे, कर्माची दरिद्री म्हणजे पुण्य धर्माचा अभाव, पुण्य कर्म कमी पडले आणि तथागतांचा असं धम्म जर आपल्याला मिळाला सुद्धा आणि पुण्यकर्म जर कमी पडले तर तथागतांचा असं धम्म मिळून सुद्धा समजेलच असं काही नसतं। कारण तथागतांचा सधम्म आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पण आपले पुण्यकर्म पाहिजे, तो समजणं सुद्धा पुण्यकर्माचाच भाग आहे। आणि त्या मार्गाने चालून
आर्यफळ प्राप्त करणे सुद्धा पुण्यकर्माचाच भाग आहे. त्याच्याकरता पुण्यकर्म पाहिजे. फक्त ज्ञानाने मनुष्य दुःखातून मुक्त होत नाही, तर त्या ज्ञानासोबत पुण्य धर्म सुद्धा जोडता आले पाहिजे. आणि म्हणून संसारामध्ये असे कितीतरी लोक ज्ञानवंत आहे, विचारवंत आहेत, अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आहे. असे हुशार विद्वान लोक, सायंटिस्ट लोक संसारामध्ये उत्पन्न होतात, पण ते दुःखातून मुक्त होतात याची काही गॅरंटी नाही. त्यांच्याकडे जर धम्म नसेल तर ते संसारामध्ये मान सन्मान प्राप्त करू शकतात, धन प्राप्त करू शकतात, 4 दिवस सुखाचं जीवन जगू शकतात, पण धम्म नसल्यामुळे त्यांची सुद्धा दुर्गती अवस्था प्राप्त होऊ शकते किंवा ते सुद्धा या भवचक्रामध्ये अटकू शकतात. पण संसारामध्ये जेव्हा बुद्ध उत्पन्न होतात तेव्हा बुद्ध कल्याण मित्र बनतात. आणि भगवान बुद्धांची विशेषता असते की भगवान बुद्धांमध्ये 6 प्रकारचे अभिज्ञा असल्यामुळे परिचित्त ज्ञान ही शक्ती त्यांना प्राप्त असते. कुंभिनिवासानुसती ही शक्ती त्यांना प्राप्त असते. आणि म्हणून रोज भगवान बुद्ध ध्यानाला बसल्यानंतर चिंतन मनन करायचे. भगवान बुद्ध ध्यानाला बसले, रोज चिंतन मनन करायचे. असा एकही दिवस गेला नसेल की बुद्धांनी चिंतन मनन केलं नाही. तर त्या चिंतन मननामध्ये ते बघायचे की आज मी कोणाला धम्म सांगितला पाहिजे, कोण तो व्यक्ती पुण्यवान आहे, कोणाचे पुण्य जागृत झालेले आहे की त्याला धम्म सांगितल्यानंतर लाभ होईल. आणि भगवान बुद्धांनी जेव्हा ते चिंतन मनन केलं तर भगवान बुद्धाच्या चिंतन मननाच्या त्या अवस्थेमध्ये एखादा व्यक्ती त्यांना दिसून यायचा. आणि मग भगवंत ठरवायचे की आता त्या व्यक्तीला धम्म आपण सांगितला पाहिजे. मग तो व्यक्ती कितीही किलोमीटर लांब असो, भगवान बुद्ध त्याच्यापर्यंत पोहोचायचे, त्याला धम्म सांगायचे. मग तो 5 किलोमीटर लांब राहतो का 20 किलोमीटर लांब राहतो का 50 का 100 का 500, त्याची पर्वा भगवंत करत नव्हते. तो व्यक्ती पुण्य धर्मवान आहे, त्याचे पुण्य जागृत झालेले आहे, त्याचं खूप जन्माचं पुण्य असल्यामुळे भगवान बुद्धाला कळालं की हा व्यक्ती दुःखातून मुक्त होऊ शकतो, याला धम्माची गरज आहे. बुद्ध लगेच त्या दिशेने वाटचाल करायची आणि त्याला भेटून धम्म शिकवायचे. तर का? कारण श्रद्धा आणि पुण्य त्या गोष्टी भगवंताला आकर्षित करतात. साधारण व्यक्तीमध्ये जर श्रद्धा असेल आणि पुण्य धर्म जर असेल तर त्याचे तरंग बुद्धाला सुद्धा आकर्षित करतात. पण एखाद्या व्यक्तीमध्ये श्रद्धा नाही, पुण्य पण नाही आणि असा व्यक्ती जर भगवान बुद्धांच्या आजूबाजूला सुद्धा राहत असेल तरी सुद्धा भगवंत कधी कधी त्याला धम्म सांगत नाही. प्रत्येकाला भगवंताने सारख्या अवस्थेत धम्म नाही सांगितला, प्रत्येकाला एका प्रकारे धम्म नाही सांगितला. धम्म सांगण्याची सुद्धा पद्धत वेगवेगळी होती. पुढच्या माणसाची चित्ताची अवस्था जाणून त्याला काय सांगितल्यानंतर लाभ होईल, किती सांगितल्यानंतर लाभ होईल तेवढंच भगवंत सांगायचे. कुणाला खूप लांब सांगायचे तर कुणाला थोडक्यामध्ये सांगायचे, तर कुणाला उपमा देऊन सांगायचे, तर कुणाला गाथेच्या रूपात समजावून सांगायचे, तर कुणाला समाधीचा अभ्यास करून काहीतरी शिकवायचे. वेगवेगळ्या पद्धती भगवंताने वापरल्या. भगवान बुद्ध एकदा ध्यानाला बसले आणि त्यांनी चिंतन मनन केलं की आजच्या दिवशी मी कोणाला धर्म सांगावा. तेव्हा त्यांच्या चिंतन मनन अवस्थेमध्ये एक शेतकरी दिसला आणि तो भगवान बुद्ध जिथे राहत असतात तिथून तो 20-25 किलोमीटरला एका नगरामध्ये राहत असे. भगवंताने बघितलं की अरे हा एक शेतकरी आहे, त्याच्याकडे पुण्य धर्म आहे आणि त्याला जर धर्म मिळाला तर तो दुःखातून मुक्त होऊ शकतो. तर मग भगवंत त्या दिशेने वाटचाल करू लागले. त्या गावामध्ये पोहोचले आणि त्या दिवशी अशी घटना घडली की तो जो शेतकरी होता तो शेतामध्ये गेला आणि ज्या ठिकाणी त्याने त्याचे बैल बांधले होते, 2 बैल, त्याच्यामधला एक बैल हरवला होता, तो तिथे नव्हता आणि त्या बैलाला तो शोधत होता. मग त्याने त्या बैलाचा शोध घेतला आणि खूप शोध घेत राहिला, थकला, त्याचा बैल काय त्याला सापडेना. भगवान बुद्ध सुद्धा त्या नगरात पोहोचले. त्या नगरातल्या लोकांनी भगवंताचा सन्मान केला, सत्कार केला आणि भगवंताला भोजनाची तयारी केली आणि सर्व गावातल्या लोकांना सांगितलं की आज भगवान बुद्ध आपल्याला धर्माचा उपदेश देणार आहे, सर्वांनी एकत्रित या. भगवान बुद्धांचं भोजन झालं. भोजन झाल्यानंतर मग एक सभा मंडप निर्माण करण्यात आला की तिथे भगवान बुद्ध धम्माचा उपदेश करतील. सर्व लोक तिथे जमा झाले. भगवान बुद्ध तिथे जाऊन बसले आणि ज्यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता त्यांनी याचना केली की भगवंत आता आपण आम्हाला धम्म सांगावा. तर भगवंताला माहिती होतं की या दिशेने एक शेतकरी सुद्धा येतात. भगवंताला त्याची वेळ माहिती होती. तर भगवंतांनी
मौन अवस्थेमध्ये त्यांना होकार दिला आणि नंतर त्यांना सांगितलं की अजून थोडा वेळ प्रतीक्षा करा, मग आपण धम्मपठण करूया. भगवान बुद्ध त्या व्यक्तीची वाट बघत होते आणि भगवंताला माहिती होतं की तो सुद्धा व्यक्ती या दिशेनेच येणार आहे. आणि तो बैल शोधत असताना त्याला त्याचा बैल भेटला नाही, पूर्णपणे थकला आणि बघितलं त्याने की अरे खूप लोक एका ठिकाणी जमला. तर तो तिथे जाऊन बघतो, तो काय भगवान बुद्ध तिथे आलेले आहेत, तो सुद्धा तिथे जाऊन बसतो. आणि मग तिथे पुन्हा याचना करतात की भगवंत आता आपण सुरुवात करा, खूप वेळ झाला आहे. तो बुद्ध म्हणतात ठीक आहे सुरुवात करूया, पण त्याच्या अगोदर एक काम करा. भगवंत त्या शेतकऱ्याचं चित्त जाणतात, तर भगवंताच्या लक्षात येतं की या शेतकऱ्याला खूप भूक लागलेली आहे आणि तो भुकेने पीडित आहे. भगवंत म्हणतात एक काम करा, हा जो व्यक्ती आलेला आहे त्याला तुम्ही भोजन द्या, कारण तो भुकेने खूप पीडित आहे. आणि मग काही लोक त्याला मग भोजन देतात, मग तो भोजन ग्रहण करतो आणि भोजन ग्रहण केल्यानंतर मग भगवंत धम्म सांगायला सुरुवात करतात. मग भगवंत धम्म सांगत असताना वेगवेगळ्या पद्धतीने धम्म सांगतात आणि मग त्याच्यामध्ये एक शब्द सांगतात की भुकेसारखी मोठी बिमारी संसारामध्ये कोणतीच नाही. भूक सगळ्यात मोठा रोग आहे आणि हे आयुष्यभराचा रोग आहे. भूक जर माणसाला लागली आणि त्यावेळेला त्याने किती जरी प्रयत्न केला धम्मश्रवण करण्याचा, तो धम्मश्रवण करू शकत नाही. म्हणून भगवान बुद्धांनी तिथे सुरुवात केली होती. भगवंताला कळालं की याला भूक लागली आहे, याला पहिला अन्न दिलं पाहिजे. आणि हा जेव्हा भोजन करेल, संतुष्ट होईल, तेव्हा याचं चित्त शांत होईल. कारण भगवंताला माहिती होतं की याचा बैल हरवलेला आहे, कारण परिचित्त ज्ञानी होते, पुढच्या जी अवस्था जाणणारे होते. त्यांनी जाणलं होतं भगवंतांनी की याचा बैल हरवलेला आहे, सकाळपासून शोधत आहे, खूप थकलेला आहे, त्याच्यातही भूक लागलेली आहे आणि चित्त पूर्णपणे बेचैन आहे, पण आपल्या पुढे बसला आहे. तर याला पहिलं शांत केलं पाहिजे आणि म्हणून त्याला पहिलं भोजन दिलं. त्याने भोजन ग्रहण केलं, संतुष्ट झाला आणि नंतर भगवंतांनी सांगायला सुरुवात केली. भगवंताने खूप चांगल्या प्रकारे धम्माचा उपदेश दिला आणि तो धम्माचा उपदेश ऐकल्यानंतर भगवंत म्हणतात त्या ठिकाणी की त्याच्या चित्ताची अवस्था जाणून, या संसारामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू हरवल्या जातात, अनेक प्रकारच्या व्यक्ती हरवल्या जातात आणि मनुष्य त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत असतो. तर ते प्राप्त जरी केलं, ते सापडलं जरी, तरी काय होणार आहे? या जीवनामध्ये दुःख नष्ट होणार आहे का? एखादी वस्तू हरवली अशी आपण त्याच्यासाठी बेचैन होतो, ती वस्तू सापडली जरी तर दुःख काय आपलं नष्ट होणार आहे का? मग जे हरवलेलं आहे, तर मग दोन प्रकारच्या गोष्टी हरवलेल्या आहेत. संसारामधल्या वस्तू सुद्धा हरवल्या जातात आणि कधी कधी मनुष्य सुद्धा हरवला जातो. आणि आपण सुद्धा हरवलेलो आहोत. आपण पण कोणत्या तरी दुनियामध्ये हरवलो, कुठे हरवलो आपल्याला माहिती नाही. कोणी रागाच्या दुनियेत हरवला, कोणी द्वेषामध्ये हरवला, कोणी मोहामध्ये हरवला, कोणी मिथ्या दृष्टीमध्ये हरवला, कोणी अहंकारामध्ये हरवला. प्रत्येक जण कुठे ना कुठे हरवलेला व्यक्ती आहे. आपण आपल्या चित्तामध्ये जर बघितलं तर आपण सुद्धा हरवलेले आहोत आणि आपण सुद्धा तो मार्ग शोधत आहोत की त्या मार्गाने आपल्याला सुख मिळेल. आपण स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. मग काय महत्वाचं आहे? एखादी वस्तू हरवल्यानंतर ती शोधणं किंवा मनुष्याने स्वतःला शोधणं? भगवंतांनी समजून सांगितलं की मनुष्याने स्वतःला शोधलं पाहिजे, कारण मनुष्याने जर स्वतःला जर शोधलं तर सत्य सापडतं आणि सत्य माणसाला जीवन जगण्याची कला दाखवून देतं. ना वस्तू प्राप्त केल्यानंतर मनुष्य सुखी होईल, ना संसारामध्ये खूप व्यक्तीशी नातं जोडल्यानंतर संसारामध्ये व्यक्ती सुखी होईल, किंवा खूप मित्र परिवार निर्माण झाला तर तो सुखी होईल, किंवा खूप संपत्ती वाढली तर तो सुखी होईल. याची आणि सुखाचा काही संबंध नाही, गॅरंटी नाहीये. हा, काही वेळेपुरती प्रसन्नता राहू शकते, पण आयुष्यभर जे सुख पाहिजे ते सुख त्या गोष्टींमधून कधीही पूर्ण होऊ शकत नाही. सुखाला पूर्ण करणारा कोण आहे? धम्म आहे. आणि धम्म जर आपल्या वाट्याला आणायचा असेल तर पहिलं आपण जिथे हरवलेलो आहोत तिथे आपण सापडला गेलो पाहिजे की कुठे हरवलो. आणि जेव्हा हरवलो आहोत हे आपल्या लक्षात येईल आणि जेव्हा धम्म आपल्याला सापडेल तेव्हा आपण शुद्धीवर येऊ आणि शुद्धीवर आलेल्या मनुष्याला जीवन दिसायला लागतो. तसं डोळे बंद केल्यानंतर अंधार दिसतो, तसंच जो बेशुद्ध आहे या जीवनामध्ये त्याला सत्य दिसत नाही. आपण संसारामध्ये बघा, आपण डोळे उघडे आहेत, आपले काने सुद्धा उघडे, कान सुद्धा उघडे आहेत. आपण तर दिवसभर कार्य करत राहतो, पण आपण दिवसभर आंधळे आहोत. आपल्याला कळतं का म्हातारपणाचं दुःख? आपल्याला कळतं का आजारपणाचं दुःख? आपल्याला कळतं का मृत्यूचं दुःख?
आपल्याला कळतं का प्रियाचं दुःख, आपल्या सहवासाचं दुःख, इच्छा पूर्ण होणार नाही हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. तरी इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण जीवन जगतो. आणि एक पूर्ण झाली की दुसरी पूर्ण करण्याचा प्रयत्न, दुसरी झाली की तिसरी पूर्ण करण्याचा प्रयत्न. आपल्याला पण कळतं की इच्छा कधी पूर्ण होत नाही, पण थांबल्यात तर आपल्या इच्छा नाही थांबल्या तरी प्रयत्न आहे. म्हणजे काय, आंधळ्यावर. कोणी आज विचार केला सकाळपासून या सत्याचा? भगवान बुद्धांनी सत्य सांगितलं. काय सत्य सांगितलं? दुःख आर्य सत्य आहे. जन्म, म्हातारपण, आजारपण, मृत्यू, प्रियाचा वियोग, अप्रिया सहवास, इच्छा पूर्ण न होणे, 5 उपादान स्कंद, हे दुःख आहे, हे आर्य सत्य आहे. हे कधी बदलणार नाही, हे सत्य आहे. आपण आज किती लोकांनी डोळ्यांनी या सत्याला बघितलं, त्याचं चिंतन मनन केलं का? आपण नाही केलं. नाही केल्याचा अर्थ काय? आपण बेशुद्ध अवस्थेमध्ये आहोत. आपल्यावर ज्ञान तर आहे पण शुद्धपणा नाहीये. ज्ञान असणं म्हणजे दुःख मिटणं नाही, तर त्या ज्ञानासोबत शुद्धता असणं, त्या ज्ञानासोबत शुद्धीवर असणं, त्या ज्ञानासोबत सत्य व्यवस्थित समजणं, सती संप्रजन्य अवस्थेमध्ये जगणं, या सगळ्या गोष्टी जर असतील तर ज्ञान अमृत बनतं. अन्यथा ज्ञान माणसाकडे असतं पण दुःख मिटत नाही. म्हणून जास्तीत जास्त वेळा आपण ज्ञान असून सुद्धा बेशुद्ध अवस्थेमध्ये असतो. म्हणून बेशुद्ध अवस्थेमध्ये राहू नका, कारण त्या अवस्थेत किती जरी वर्ष तुम्ही जगलात तरी तुमच्या वाटेला काहीच येणार नाही. जर तुमच्या वाटेला जर काहीतरी आणायचं असेल तर तुम्हाला शुद्धीवर येणं खूप महत्वाचं आहे. आणि मनुष्य शुद्धीवर आला तर त्याला फक्त सत्य दिसेल. आणि संसारामध्ये सत्य कधीच गोड नाही, सत्य कडू आहे. जसं की आपण कडू पदार्थ खातो, त्याची चव आपल्याला सहन होत नाही, पण जीवनातलं सत्य त्याच्यापेक्षा हजारो पटीने काय कडू आहे. कडू पदार्थ सुद्धा आपण पचवून घेऊ, पण जीवनातलं सत्य पचवण्यासाठी शक्ती लागते. शक्ती जर नसेल तर ते सत्य पचवता येत नाही. काय सत्य ऐकण्यासाठीच बरे वाटतात किंवा ते दुसऱ्यांच्या जीवनामध्ये उतरले तर त्यांना आपण सांत्वना देऊ शकतो, तिथपर्यंतही बरं वाटतं. पण जेव्हा ते आपल्या कर्माला जोडल्या जातात, आपल्या कर्माने ते आपल्याला प्राप्त होतात, तेव्हा ते पचवणं खूप अवघड असतं. म्हणून शुद्धीवर असलेल्या व्यक्तीला धम्म मिळतो. आणि धम्म म्हणजे ते ताकद आहे, धम्म म्हणजे ते बल आहे. आणि त्या बलाने मनुष्य कोणत्याही स्थितीवरती मात करू शकतो, कोणत्याही परिस्थितीला तो जिंकू शकतो. स्वतःच्या मनाला, शरीराला नियंत्रण करू शकतो, निसर्गाच्या कर्म सिद्धांताला समजू शकतो, जीवन जगण्याची कला प्राप्त करू शकतो, सुख, सुगती आणि मुक्तीचा मार्गावरती चालू शकतो, अनेक प्रकारच्या गोष्टी प्राप्त करू शकतो. कधी? फक्त तो शुद्धीवर असेल तर. म्हणून जर काही संसारामध्ये सापडायचंच असेल किंवा काही आपल्याला मिळवायचंच असेल तर कोणता रस्ता सापडला पाहिजे? मध्यम मार्गाचा रस्ता. स्वतःमध्येच आपण स्वतःलाच पूर्ण करण्याचा मार्ग आपल्याला सापडला पाहिजे. म्हणून संसारामध्ये काय गमवलं त्याची चिंता करू नका. भगवंत एका ठिकाणी आनंदाला म्हणतात की एखादा व्यक्ती म्हणत असेल की माझं धन नष्ट झालं, माझे प्रिय लोक दूर गेले, मला कोणी विचारणार नाही, माझ्यावर कोणी प्रेम करणार नाही, माझ्याकडे 4 लोक नाहीत, तर अशा प्रकारे हानी समजत असेल तर बुद्ध म्हणतात ही सर्वात मोठी हानी नाही. सर्वात मोठी हानी कोणती आहे? त्या व्यक्तीकडे धम्म नसणं. आणि एखादा व्यक्ती म्हणत असेल की माझ्याकडे सर्व काही आहे, माझ्याकडे धन आहे, माझ्याकडे परिवार आहे, माझ्याकडे समाजातले अनेक लोक आहेत, संसारातल्या सर्व वस्तू माझ्याकडे उपलब्ध आहेत, तर बुद्ध म्हणतात हा सर्वात मोठा लाभ नाही. सर्वात मोठा लाभ कोणता आहे? धम्म असणं. सर्वात मोठी हानी म्हणजे धम्म नसणं, सर्वात मोठा लाभ म्हणजे धम्म असणं. म्हणून आतापर्यंत आपण काय गमवलं त्याचा विचार करू नका, त्या चिंतातून मुक्त व्हा. आतापर्यंत जीवन कसं खर्च केलं त्याचाही विचार करू नका. ती भूतकाळाची वेळ होती, ती निघून गेली, ती फक्त विचार सोडून गेली. वेळ तर निघून गेली पण सोडून गेली एक विचार. आणि तो विचार बनला कर्मसंस्कार, तो विचार बनला एक अनुभव. आणि अनुभव जेव्हा मनुष्य बार बार आठवतो तेव्हा त्याचं चित्त त्याला वेदना देते. जर ते अनुभव दुःखाचे असेल तर अतिशय दुःखद वेदना उत्पन्न करते, अनुभव सुखाचा असेल तर अतिशय सुखद वेदना उत्पन्न करते. भूतकाळ फक्त अनुभव देऊन जातो. तो सुखाचा असेल तर ठीक आहे, दुःखाचा असेल तर मग त्या दुःखाचा अनुभवातून बाहेर येणं थोडंसं अवघड पडतं. सुख असेल तर अवघड नाही, पण दुःखाचा अनुभव असेल तर त्याच्यातून बाहेर येण्यासाठी थोडे अवघड जातं माणसाला. पण धम्मती पण बळ देत असतो. म्हणून चिंता करायची. आपण स्वतःला एवढंच पुण्यवान समजायचं की माझ्याकडे तथागतांचा सदम्म आहे. या सदम्माची किंमत संसारातली कोणती वस्तू करू शकत नाही, कोणती व्यक्ती करू शकत नाही, कोणीही करू शकत नाही. कारण धम्म आहे, चिंता करण्याची गरज नाही.
धम्म आहे तर सुखही प्राप्त होईल, धम्म आहे तर सुगती पण होईल, आणि धम्म आहे तर मुक्ती होईल. मी धम्माच्या आधाराने जीवन जगते. धर्म मला कधी दगा देऊ शकत नाही. धम्माच्या मार्गाने गेलेला व्यक्ती कधीही दुर्गतीला जाऊ शकत नाही. ते धम्माचं बल आहे. हे भगवान बुद्धांचा धम्म आहे. त्या शेतकऱ्याला सुद्धा हा तथागताचा सधम्म समजतात. तो सुद्धा विसरून गेला की त्याचा बैल हरवला. सकाळभर तो चिंतेमध्ये होता की माझा बैल हरवलेला आहे, तो आता बैल मला शोधायचा. पण भगवंताचं प्रवचन ऐकल्यानंतर त्याने बैल दिला सोडून, तो विचारही दिला सोडून, तो विचारही त्याच्या मनातून नष्ट झाला आणि तो त्याने स्वतःला सापडलं. पहिला तो बैल शोधत होता, आता त्याला कोण सापडलं? स्वतःमध्येच स्वतः पण त्याला सापडलं. त्याने बघितलं, अरे मी तर अज्ञानामध्ये हरवलेला आहो, मी तर सत्य माझा हरवलेला आहे, मी तर धर्माला हरवलेलो होतो. आज मला सापडलं, धम्म सापडला. बैल हरवला पण सापडलं काय? धम्म. धम्म सापडला तर बैलाचं दुःख सुद्धा विसरून गेला. जो दरिद्रीमध्ये जीवन जगत होता त्याचं सुद्धा दुःख तो विसरून गेला आणि आज तो जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला. का? कारण सर्वात मोठा लाभ आहे धम्माची प्राप्ती होणे. आज त्याला तथागतांच्या वाणीद्वारे धम्म कळाला आणि त्या धम्माला समजून घेतल्यानंतर त्याच्या कर्माच्या बळाने धम्म ऐकत असताना तो श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाला. आर्य फळामध्ये प्रवेश केला. म्हणजे दुःखातून मुक्तीचा मार्ग त्याला सापडला आणि पुढची जी त्याच्या जीवनाची गती होती ती पूर्णपणे धार्मिक होती. आणि त्याच जन्मामध्ये नंतर भिक्षू बनवून शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करून तो आनंद झाला, दुःखातून तो मुक्त झाला. तर म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की माणसाला सत्य सापडलं तर संसारातल्या कोणत्या वस्तूची आणि कोणत्या व्यक्तीची गरज पडत नाही. जोपर्यंत सत्य आपल्याला सापडत नाही तोपर्यंत असं वाटतं की संसारातल्या वस्तू आपला आधार आहे, संसारातले व्यक्ती आपला आधार आहे. आधार शोधण्याचा आपण प्रयत्न करतो कारण दुःखी आहे, दुःखी माणसाला कोणाचा तरी आधार पाहिजे. पण सत्य सापडलं धम्माच्या रूपात तर कोणाच्याही आधाराची गरज नाही. कारण धम्म एवढा बलवान आहे, धम्म एवढा बलवान असल्यामुळे तो एवढा मोठा आधार देतो तर माणसाला स्वतःला स्वतःमध्येच पूर्णत्व अवस्था येत असते. पण तो धम्म समजला पाहिजे. आणि धम्म महागडी गोष्ट आहे. आपण म्हणतो ना बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न, की त्याची बरोबरी चांदी करू शकत नाही, सोनं करू शकत नाही, हिरा करू शकत नाही. संसारातल्या कोणत्याही वस्तू असो, किती महागड्या असो, त्या 3 रत्नाची बरोबरी करू शकत नाही. आणि ते 3 रत्न आपल्याकडे आहेत. आपण पुण्यवान आहोत. फक्त त्याचं महत्व कळायला पाहिजे. ज्या दिवशी त्याचं महत्व कळेल त्या दिवशी तुम्ही गरिबीमध्ये आहात तर श्रीमंतीमध्ये आहात, त्या संसाराची भाषा नष्ट होईल, आध्यात्मिक भाषा सुरू होईल. आणि आध्यात्मिक भाषेमध्ये तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात. सांसारिक भाषामध्ये तुमच्याकडे धन किती आहे त्याच्यानुसार तुमची गरिबी श्रीमंती ठरवल्या जाते. पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुमच्यावर धन किती आहे त्याचं काही घेणं देणं नाही. तुमच्याकडे अवस्था गरीब आहे तरी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्याला महत्व नाही. तुम्ही खूप श्रीमंत आहात तरी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्याला महत्व नाही. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एका गोष्टीला महत्व आहे, तुमच्याकडे कोणते कर्म आहे. तुमच्याकडे पुण्यकर्म आहेत की पापकर्म आहे. पुण्यकर्म आहे तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुमची प्रगती होईल, दुःखाला तुम्ही नष्ट करू शकता. आणि पापकर्म जर असेल मग तुम्ही गरिबीत असो तर श्रीमंतीत असो तुम्हाला संसार कधी पूर्ण करू शकत नाही आणि या संसारामध्ये कधीही तुम्ही सुखी होऊ शकत नाही. म्हणून सुख पाहिजे तर एकच मार्ग आहे, सुगती पाहिजे तरी एकच मार्ग आहे आणि मुक्ती पाहिजे तरी एकच मार्ग आहे. आणि या मार्गाने गेलं सत्य सापडतं. तो मार्ग कोणता आहे? मध्यम मार्ग, शील समाधी प्रज्ञा, आर्य अष्टांग मार्ग, विशुद्धी मग्ग, तथागतांचा सधम्म. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी, हे 8 अंग म्हणजे तथागतांचा सधम्म आहे. तर अशा प्रकारे आज आपण धम्म श्रवण केला, महान पुण्य प्राप्त केलं. आपल्या सर्वांसाठी मंगल मैत्री आशीर्वाद व्यक्त करतो. इथे धम्म प्रवचनाला पूर्ण विराम.